नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 या संदर्भामध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी मध्ये आयोजित करणे। परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर असे करणे। परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या, शिष्यवृत्तीचे दर इत्यादी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी निवड करण्याबाबतचे सुधारित निकष आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी ही जी आपली परीक्षा असणार आहे, ही परीक्षा आपणाला या वर्षी म्हणजे इसवी सन 2025-26 पासून यामध्ये काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। तर हे बदल नेमके कशा पद्धतीचे असणार आहेत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा या शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे। राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे। शिष्यवृत्ती मिळवणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते। राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन 1954-55 पासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचा दरवर्षी आयोजन करण्यात येते। म्हणजेच ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, ही शिष्यवृत्ती परीक्षा इसवी सन 1954-55 पासून ही राबवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 या कायद्यामधील तरतुदी लक्षात घेऊन संदर्भाधीन अनुक्रमांक 2 मधील दिनांक 29/6/2015 शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता 4थी ऐवजी इयत्ता 5वी व इयत्ता 7वी ऐवजी इयत्ता 8वी असा करण्यात आला होता। म्हणजे इसवी सन 1954-55 पासून ते 2014 पर्यंत 14-15 पर्यंत ही जी शिष्यवृत्ती परीक्षा होती, ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्याच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती। परंतु 29/6/2015 जो शासन निर्णय आहे, त्या निर्णयामध्ये ही परीक्षा 4थी ऐवजी 5वी व 7वी ऐवजी 8वी अशी करण्यात आलेली होती। त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन 2016-17 पासून इयत्ता 5वी व 8वी मधील विद्यार्थ्यांसाठी नियमित करण्यात येत आहे। तथापि शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलल्यानंतर एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचे स्तर पुन्हा इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी व इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच इसवी सन 2016-17 पासून
ही परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत होती. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे तो विद्यार्थ्यांचा सहभाग हा कमी झालेला होता. त्यामुळे त्याच्यामध्ये तो सहभाग वाढावा यासाठी ही परीक्षा इयत्ता 5 म्हणजे पूर्ववत प्रमाणे म्हणजे 5वी ऐवजी 4थी आणि 8वी ऐवजी 7वी हे विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये कोणकोणते बदल आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी आणि इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी असा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे या शैक्षणिक वर्षापासून ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही 8वी ऐवजी इयत्ता 7वी असेल व 5वी ऐवजी 4थी असा असणार आहे. त्याचप्रमाणे आता थोडंसं आणखीन आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहावा लागेल. त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या अगोदर आपण जर पाहिलेलं असेल तर पूर्व म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी असं आपणास पाहावयास भेटत होतं. तर इथून पुढे मात्र प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी असा आपल्याला तो स्तर या ठिकाणी पाहावयास भेटणार आहे. सदर बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी. त्यामुळे सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून पहा इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिमतः साधारणतः फेब्रुवारी 2026च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल. म्हणजे या वर्षी इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही शेवटची शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे इसवी सन 2025-26 मध्ये इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे आणि ही शिष्यवृत्ती परीक्षा फक्त 2025-26 साठी इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार. त्याचप्रमाणे ही शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी 2026 मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये रविवारी घेण्यात येणार आहे. तसेच इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल. पहा म्हणजे या वर्षी जे विद्यार्थी इयत्ता 4थीला आहे त्याचप्रमाणे 5वीला आहे, इयत्ता 7वीला आहे, इयत्ता 8वीला आहे, म्हणजे या वर्षी 4थी 5वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि 7वी 8वी अशी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा ही एप्रिल किंवा मे महिन्याच्या कोणत्याही रविवारी या ठिकाणी ही परीक्षा होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन 2026-27 पासून पुढे 4थी व इयत्ता 7वी वर्गासाठी नियमित करण्यात यावे. म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजेच इसवी सन 2026-27 पासून ही जी परीक्षा असेल ही परीक्षा फक्त इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्याच विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे घेण्यात येणार आहे.
प्रस्तुत बदलांमुळे अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आवश्यक ती कार्यवाही शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी। यामध्ये आता महत्वाचे बदल आपण या ठिकाणी जाणून घेऊया थोडेसे। प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर करिता अटी व शर्ती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत। म्हणजे यासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत, तर शासनमान्य, शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षे देण्यास पात्र राहणार आहे। त्याचप्रमाणे सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे। यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयाद्वारे सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील। म्हणजे वयाची अट असणार आहे त्या विद्यार्थ्यांना। सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे विहित शुल्क आकारण्यात येईल। सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल। राज्यस्तरीय गुणवत्ता यादीकरिता संपूर्ण राज्यातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांची व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी करता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल। सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल। गुणानुक्रमे होईल कळविण्यात येईल, मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही। म्हणजेच जे विद्यार्थी सीबीएसई ला असतील, आयसीएसई बोर्डाला असतील, म्हणजे उदाहरणामध्ये आपण असं गृहीत धरूया की जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये असणार आहेत, परंतु ते सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा त्यांचा सिलेबस असेल किंवा त्याची मान्यता असेल, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसता येणार आहे, त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे, परंतु अशा विद्यार्थ्यांना मात्र शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। तसेच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील, फक्त या ठिकाणी त्यांना ते शिष्यवृत्तीची रक्कम मात्र भेटणार। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता कोणकोणती आहे पहा। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक असणार आहे। विद्यार्थी शासनमान्य, शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 4थी किंवा इयत्ता 7वीत शिकत असणं बंधनकारक असणार आहे। त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मात्र विद्यार्थ्यांना वयोमर्यादा अत्यंत महत्वाची आहे। विद्यार्थ्यांचे वय संबंधित शैक्षणिक वर्षाच्या 1 जून रोजी खाली दर्शवलेल्या तक्त्यातील वयाप्रमाणे जास्त नसावे। जर विद्यार्थ्याचं वय जर जास्त असेल तर तो परीक्षेसाठी पात्र असतो, परंतु शिष्यवृत्तीसाठी मात्र तो पात्र असत नाही। तर पहा, सर्व प्रवर्ग इयत्ता 4थीचा जर विद्यार्थी असेल तर त्याचं वय हे 10 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 7वी जर असेल तर त्यासाठी वय हे 13 वर्ष असणार। ओके, आणि जर दिव्यांग विद्यार्थी असेल तर 4थी साठी त्याचं वय हे अंतिम वय 14 वर्ष पर्यंत असणार आहे। तर जर तो दिव्यांग विद्यार्थी इयत्ता 7वीचा असेल तर त्याचं अंतिम वय हे 17 वर्षापर्यंत चालणार आहे। त्याचप्रमाणे सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्ती पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल। म्हणजे अनेक पालकांची अशी समस्या असते की म्हणजे त्याच्यावरती पात्र आहे, अपात्र आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पात्र असेल त्या ठिकाणी पालकांना असं वाटतं की विद्यार्थी हा शिष्यवृत्ती पात्र आहे, परंतु उत्तीर्ण अनुत्तीर्ण म्हणजे पास नापास ऐवजी
या ठिकाणी शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येणार. जर विद्यार्थी पास झाला असेल तर तो पात्र म्हणून येईल, जर अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेला असेल तर अपात्र येणार. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. म्हणजे किमान 40% गुण असणावे लागतात म्हणजे शिष्यवृत्ती पात्र होण्यासाठी. प्रत्येक पेपरमध्ये 40% पेक्षा जर कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र राहतील. म्हणजे दोन्ही पेपरमध्ये या ठिकाणी 2 पेपर असणार आहेत, तर त्या दोन्ही पेपरमध्ये किमान 40% गुण असणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला पेपर हा 150 गुणांचा असेल, दुसरा पेपर हा 150 गुणांचा असेल. म्हणजे एका पेपरमध्ये 40% गुण म्हणजेच 150 पैकी एका पेपरमध्ये 60 गुण असणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही पेपरमध्ये किमान प्रत्येक पेपरमध्ये 60 गुण मिळवणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. अन्यथा ते विद्यार्थी अपात्र असणार आहेत, म्हणजे ते नापास असणार आहेत किंवा अपात्र असणार आहेत किंवा अनुत्तीर्ण असणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परीक्षेच्या आधारे सदर शिष्यवृत्ती दिली जाईल. म्हणजे आता परीक्षेचे जे काही तारखा असणार आहेत किंवा वार असणार आहेत पहा, सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल. त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे ही परीक्षा दरवर्षी 26-27 पासून, फक्त यावर्षी मात्र 4थी आणि 7वीची जी परीक्षा असेल ती एप्रिल किंवा मे महिन्याच्या कोणत्याही रविवारी ही परीक्षा होऊ शकेल. परंतु 26-27 पासून मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये ही शिष्यवृत्तीची परीक्षा असणार आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. मग आता हे जे अर्ज आहेत हे अर्ज त्या संबंधीचे नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत पाठवलं जाईल व त्यानुसार हे अर्ज या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला या परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असणार. म्हणजेच या ठिकाणी 1 प्रश्न व 4 पर्याय या ठिकाणी दिले जाणार आहेत. आता या प्रश्नांची काठिण्य पातळी कशा पद्धतीची असेल पहा. म्हणजे कोणताही पेपर असेल तर त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न असतात. म्हणजे कठीण स्वरूपाचे जे प्रश्न असणार आहेत ते 30% असते, मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% असणार आहेत, तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30% असणार आहेत. म्हणजे कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी ही परीक्षा पात्र होईल या पद्धतीने या परीक्षेचं स्वरूप असणार आहे. आणि जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र म्हणजे शिष्यवृत्ती धारक होतील म्हणजे त्यांच्यासाठी ते कठीण स्वरूपाचे सुद्धा प्रश्न असतील. म्हणजे अशा पद्धतीने हे सर्व प्रकारचे प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं असणार आहे. आता या परीक्षेचं जे काही स्वरूप असणार म्हणजे आता ही जी प्रश्नपत्रिका असणार या प्रश्नपत्रिकेचे ABCD असे प्रश्नसंच पुरवण्यात येतील. म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याला A असेल, दुसऱ्याला B, तिसऱ्याला C, चौथ्याला D अशा पद्धतीचे प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहेत. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 1 पर्याय अचूक असणार आहे. त्याच पद्धतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 1च पर्याय अचूक असेल. परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी स्तरासाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील. दोन्ही पर्यायांमध्ये निर्णय बनणार. म्हणजे इयत्ता 4वीचा असेल, इयत्ता 5वी असेल त्यासाठी मात्र एकच पर्याय बरोबर असणार आहे.
या वर्षी मात्र म्हणजे इयत्ता 4थी आणि 7वी असे एकच पर्याय बरोबर असणार आहे, परंतु इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मात्र 20% जे काही प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये 2 पर्याय हे बरोबर पर्याय हे 4थी आणि 7वीमध्ये एकच पर्याय असणार आहे, परंतु इयत्ता 8वीमध्ये म्हणजे जे काही प्रश्नपत्रिका असेल त्याच्यातले 20% प्रश्नांमध्ये 2 पर्याय हे अचूक असतो. आता त्या परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम असणार तो कशा पद्धतीचा यामध्ये 4थी आणि 7वीसाठी यामध्ये जो पहिला पेपर असेल इयत्ता 4थीसाठी पहा, यामध्ये 4थी आणि 7वीसाठी प्रथम भाषा म्हणजे प्रश्न असतील 25, गुण असणार आहेत 50. गणित असेल 50, प्रश्नांची संख्या असेल 50 आणि गुण असतील 100. म्हणजे हा जो पहिला पेपर आहे या पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित असे एकूण 75 प्रश्न असणार आहेत. त्यासाठी गुण असणार आहेत 150 आणि यासाठी जो काही वेळ असणार आहे हा वेळ आहे 1.5 तासांचा वेळ या ठिकाणी असणार आहे. तर दुसरा जो पेपर असेल तर तो दुसरा पेपर यामध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असणार आहेत. इंग्रजी हे यामध्ये 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील 50 100 गुणांसाठी. म्हणजे असा हा जो दुसरा पेपर आहे हा दुसरा पेपर ही यामध्ये 75 प्रश्न असतील 150 गुणांसाठी आणि यासाठी वेळ असेल 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तासच वेळ या ठिकाणी असणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ही जी शिष्यवृत्ती धारक जे विद्यार्थी असतात या शिष्यवृत्ती धारकतेसाठी कोणकोणत्या अटी आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला या अटी व शर्ती समजणार नाही तोपर्यंत आपणाला म्हणजे आपण शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी प्रयत्न आपण कशा पद्धतीनं केले पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी समजणार नाही. तर यामध्ये पहा, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने लगतच्या वर्षी मान्यता प्राप्त पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी, पूर्व माध्यमिक इयत्ता 8वी शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. म्हणजे ते विद्यार्थी याच वर्षी म्हणजे लगत म्हणजे त्याच्यामध्ये कोणता गॅप वगैरे असेल ते इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी मध्ये शिकत असले पाहिजेत. जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. म्हणजे जे शिष्यवृत्तीधारक असतील त्यांना म्हणजे कंटिन्यू एज्युकेशन घ्यावं लागेल तरच त्यांना ती शिष्यवृत्ती दिली जाते. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून 3 वर्ष व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून 3 वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन, समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल. यांपैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही. म्हणजे तो नियमित शाळेत उपस्थित असणं गरजेचं आहे, त्याची प्रगती असली पाहिजे तरच त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटणार आहे. म्हणजे 4थीला असेल तर त्याच्या पुढे 3 वर्ष व 7वीला असेल तर त्याच्या पुढे 3 वर्ष त्यांना शिष्यवृत्ती भेटते. विद्यार्थ्यांना शाळा बदल केल्यास संबंधित विद्यार्थ्याने किंवा पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, योजना शिक्षण निरीक्षक मुंबई, पश्चिम, दक्षिण, उत्तर यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. म्हणजे योजना कार्यालयाला त्याचा प्रस्ताव देणं बंधनकारक आहे जर आपण शाळा बदललेली असेल तर. आता या शिष्यवृत्तीचं जे काही वितरण होणार आहे हे वितरण कशा पद्धतीने होतं पहा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करावी. शासनाकडून अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्यांचे आई वडील पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाशी बँक खात्याशी संलग्न करूनच देय रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात शिक्षण संचालक योजना यांच्या मार्फत रक्कम वितरित करण्यात यावी. म्हणजे विद्यार्थ्याचं जर खातं असेल तर विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये आपण टाकू शकतो, किंवा विद्यार्थ्याचं किंवा आई वडील किंवा पालक यांचं जर संयुक्त खातं असेल परंतु त्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याचं आधार कार्ड त्याच्याशी लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे. तोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये ती रक्कम वितरित केली जाणार नाही. आणि शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी योजना शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर यांची राहील. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकालानंतर पुढील 2 महिन्याच्या आत प्रत्येक तालुक्यात शिबिर आयोजित करून चालू व गत वर्षीच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती, बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इत्यादी आधार क्रमांकाची अचूक माहिती तालुकानिहाय शाळानिहाय संकलित करावी व सदर माहिती विहित वेळेत शिक्षणाधिकारी योजना शिक्षण निरीक्षक मुंबई यांनी शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करावी. म्हणजे जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले असतील या सर्वांची माहिती शिक्षण अधिकारी योजना असेल शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या मार्फत शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करणं गरजेचं असणार आहे. आता जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले असतील यांचा गौरव, त्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव सुद्धा करणं याच्यामध्ये क्रमप्राप्त आहे. तो केव्हा करणं गरजेचं आहे ते पाहूया. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर या परीक्षांमध्ये प्रनिहाय यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करून करण्यात यावा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रत्येक वर्षी या परीक्षांच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना देण्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करून ते संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक यांच्याकडे विहित कालावधीत उपलब्ध करून द्यावी. सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांनी करावी. म्हणजे जे गुणवत्ता धारक विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा गौरव करणं हे बंधनकारक आहे असं या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा हे करण्याचं काम ते शिक्षण अधिकारी प्राथमिक असतील यांच्याकडे असणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण या शिष्यवृत्ती प्रकाराबाबत राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली सर्व गावे वस्ती लोकसंख्या विचारात न घेता तसेच नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका परिक्षेत्रात ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असल्यास सर्व गावांमधील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना ग्रामीण भागात करण्यात यावी. म्हणजे पहा, जे विद्यार्थी इयत्ता 4थी असतील इयत्ता 7वी असतील परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली तसेच नगर परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका परिक्षेत्रात ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असल्यास सर्व गावांमधील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना ग्रामीण भागात करण्यात येणार आहे.
मग आता ही शिष्यवृत्ती नेमकी किती भेटते हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी स्तर असेल, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी स्तर असेल, यासाठी संच खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येतात. यामध्ये पहा, इयत्ता 4थी साठी मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम आहे प्रतिमाह 500 रुपये. याप्रमाणे एका वर्षासाठी 5,000 रुपये, असं 3 वर्ष 5,000 रुपये जे विद्यार्थी इयत्ता 4थी मध्ये शिष्यवृत्ती धारक झालेले असतील अशा विद्यार्थ्यांना 500 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर जे विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये शिष्यवृत्ती धारक झालेले असतील अशा विद्यार्थ्यांना प्रतिमाह 750 रुपये, असे प्रतिवर्ष 7,500 रुपये, याप्रमाणे 3 वर्ष प्रत्येकी 7,500 रुपये शिष्यवृत्ती त्यांना मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की शिष्यवृत्तीसाठी आपल्याला कोणकोणत्या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावयाची असणार आहे की याचे जे काही निकष आहेत हे निकष आपण या ठिकाणी पाहू शकतोय. कोणकोणत्या बाबतीमध्ये हे निकष असणार आहेत. शिष्यवृत्तीचा प्रकार आहे जिल्हानिहाय EFGHIJK, ते आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. यांना कोणकोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं हे जे प्रकार आहेत, F असेल, G असेल, H असेल, I असेल, हे प्रकार आपण या ठिकाणी पाहू शकतो. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांसाठी विद्यावेतन असणार. ओके, हे मात्र राष्ट्रीय ग्रामीण असेल, हे जे असेल ते ग्रामीण सर्वसाधारण असेल, के असेल ते शहरी सर्वसाधारण असणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतोय म्हणजे हे फक्त विदर्भातल्या जिल्ह्यांसाठी असणार आहे. FGHI हे. आणि प्राथमिक शिष्यवृत्तीची जी काही संख्या आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते पहा, तर महाराष्ट्रातल्या 16,693 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. तर शहरी भागातले जे विद्यार्थी असतील ते 7,863 विद्यार्थी, तर ग्रामीण भागातले 8,124 विद्यार्थी, तर राष्ट्रीय ग्रामीण जे असतील ते 340 असणार आहे. ओके, आणि हे विदर्भातल्या जिल्ह्यांसाठी हे त्या पात्रतेनुसार एवढी विद्यार्थी संख्या असणार आहे म्हणजे शिष्यवृत्ती पात्रतेसाठी. आणि इयत्ता 7वी, ओके, तर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा म्हणजे हे या ठिकाणी मात्र पाहू शकतो आपण FGHI हे जे आहे हे फक्त विदर्भातल्या 11 जिल्ह्यांसाठी हे विद्यावेतन असणार. ओके, आणि ABCD जे असेल ते तालुकानिहाय असणार. ओके, म्हणजे ग्रामीण असेल, ग्रामीण अनुसूचित जाती असेल, त्याचप्रमाणे भूमिहीन जर शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी असेल, ग्रामीण आदिवासींसाठी असेल. त्याचप्रमाणे आता हे JK हे शहरी असतील सर्वसाधारण किंवा ग्रामीण असतील सर्वसाधारण यांच्यासाठी सुद्धा हे विद्यार्थी संख्या या ठिकाणी म्हणजे किती विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार. 7वीच्या 16,588 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती संख्या मंजूर असते. म्हणजे एवढ्याच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. मग आता ही संख्या या ठिकाणी निश्चित केलेली आहे. म्हणजे शहरातल्या किती विद्यार्थ्यांना असेल, ग्रामीण भागातले किती असेल, त्याच पद्धतीने आपण हे विदर्भातले जे आहेत ते विदर्भातल्या यांच्यासाठी किती संख्या मंजूर असते आणि हे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. आपण या ठिकाणी पहा कोणकोणत्या भागासाठी किती शिष्यवृत्ती मंजूर असते ते किती विद्यार्थ्यांना. म्हणजे याच्या व्यतिरिक्त पहा आपण या ठिकाणी पाहू शकतोय की वरील शिष्यवृत्त्या केवळ महाराष्ट्र शासनाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार घोषित केले जातात. त्याच पद्धतीने मर्यादित शिष्यवृत्ती संच असल्याने कट ऑफ इतके
एकूण शेकडा गुण असणारे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरत नाहीत. अशा वेळी प्रचलित निकष वापरून शिष्यवृत्ती अर्हताधारक विद्यार्थी ठरविले जातात. म्हणजे असं नाही की प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, असं काहीही नाही. जे काही कट ऑफ असेल त्या कट ऑफ नुसार म्हणजे आणि जे जे काही निकष आहेत त्या निकषांनुसारच ही शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना दिली जाते. तर या वर्षी जो काही इयत्ता 5वी, इयत्ता 4थी, इयत्ता 7वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासाच्या तयारीला लागायचा आहे. तयारी करून आपण कसे शिष्यवृत्ती धारक होऊ ज्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आपण या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती धारक व्हावं यासाठी सुद्धा शुभेच्छा. हॅपी दीपावली. आणि दिवाळीमध्ये आपण चांगला अभ्यासाला लागायचा आहे आणि शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.